यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। राज्यातील नागरिकांना सुरक्षित, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करून देतानाच रेल्वे अपघात टाळण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत असून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। महारेलद्वारे विकसित नागपूर, सांगली, सातारा, नाशिक, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील वर्धमान नगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर 4 पदरी रोड, ओव्हरब्रिज तसंच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरातून केलं, त्यावेळी ते बोलत होते। या 145 रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली असून हे संपूर्ण काम येत्या 3 वर्षात महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं। आपल्या देशामध्ये दरवर्षी रेल्वे फाटकाच्या मुळे 21,000 लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच आपण हा निर्णय केला की किमान महाराष्ट्र तरी रेल्वे फाटक मुक्त झाला पाहिजे। उड्डाणपूल बनवण्याकरता महारेलच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय केला की राज्य सरकार कर्ज घेईल आणि हे सगळे उड्डाणपूल आम्ही पूर्ण करू, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एकही रेल्वे फाटक वाचू नये, सगळीकडे रेल्वे फाटक मुक्त अशा प्रकारचं महाराष्ट्राचं चित्र आपल्याला तयार करायचं आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह स्थानिक आमदार उपस्थित होते। महारेलतर्फे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामं सुरू असून अत्यंत जलद गतीनं पूर्ण होत आहेत, असं गडकरी यांनी सांगितलं। माजी उपमहापौर बहरीनबाई सोनबोईर डिप्टी सिग्नल ते वर्धमान नगर उड्डाणपुलाचा लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं।